आपल्या बागेतील रोपांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या 16 पोषक तत्वांविषयी जाणून घेताना ही पोषक तत्व आपल्या रोपांना योग्य प्रमाणात मिळावीत म्हणून आपण कोणत्या सोप्या उपाययोजना करू शकतो किंवा कोणत्या खतांच्या माध्यमातून आपण या देऊ शकतो. तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून पदार्थांपासून आपण सोप्या आणि उपयुक्त पद्धतीने बागकाम करू शकतो. या आधीच्या व्हिडिओमधून आपण आपल्या रोपांना आवश्यक असणाऱ्या 16 पोषक तत्वांपैकी प्रथम पोषक तत्वांमध्ये येणाऱ्या नायट्रोजनविषयी जाणून घेतले आहे. रोपांना नायट्रोजन मिळण्यासाठी आपण आपल्या किचनमधल्याच सहज सोपा पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा कसा वापर करू शकतो हे जाणून घेतले. आज आपण आपल्या रोपाला आवश्यक असणाऱ्या फॉस्फरसविषयी जाणून घेऊ की रोपांना योग्य पद्धतीत फॉस्फरस मिळावा म्हणून आपण कोणती सोपी उपाययोजना करू शकतो. कारण फॉस्फरसची जर कमतरता आपल्या रोपाला भासली तर रोपाच्या मुळांमध्ये फांद्यांमध्ये जीव नसल्यासारखे वाटते आणि काही वेळेला रोपाची वाढ खुंटू शकते. यामुळे आपले रोप त्याच्या वयाच्या खूप लहान दिसते. जर फॉस्फरसची कमतरता भासली तर म्हणजे आपल्याही जर समजा आपण लहान मुलांना मोठं करतो आहे, जर सकस आहार मिळाला नाही तर मुलं कशी दिसतात ना आजारी पडल्यासारखी, तशीच आपली रोपं सुद्धा अशीच फॉस्फरसच्या कमतरतेमुळे आजारी दिसतात. आता हा जो गडद हिरवेपणा असतो पानांमधला, जर अशी हिरवीगार पानं असली तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होते. पण जर फॉस्फरसची कमतरता भासली तर पानांमध्ये एक फिकट निळसर रंगाची छटा दिसून येते आणि जेव्हा अशी फिकट निळसर रंगाची छटा दिसून येते त्यावेळेला रोपामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होत नाही आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपले रोप मातीमधून त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाही. कारण रोपाची मुळं व फांद्या बनवण्याचे महत्त्वाचे काम लक्षात घ्या की खोडापासून म्हणजे मुळं जी असतात रोपाची ही प्रथम मातीमधून त्यांना आवश्यक असणारी रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व शोषून घेतात. मग ती खोडापर्यंत पोहोचवली जातात. खोडापासून ती फांद्यांपर्यंत पानांपर्यंत पोहोचवली जातात. जर फॉस्फरसची कमतरता भासली तर पानांमध्ये जो हिरवेगारपणा असतो तो तसा दिसून येत नाही, तर पानांमध्ये एक फिकट निळसर रंगाची छटा दिसून येते आणि यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित नाही झाली तर आपले रोप मातीमधून अन्नद्रव्य त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाही आणि रोपाची वाढ खुंटते. काही वेळेला रोपाच्या मुळांमध्ये फांद्यांमध्ये जीव नसल्यासारखा वाटतो. म्हणजेच काय तर फॉस्फरसमुळे रोपाची वाढ योग्य पद्धतीने होते. फुलं बनवणं व फुलाचे रूपांतर फळांमध्ये करण्याचं महत्त्वाचं काम देखील फॉस्फरस करतं. फॉस्फरसमुळे रोपाच्या मुळांमध्ये ताकद येते आणि यामुळेच रोपाच्या मुळांमध्ये ताकद येण्यासाठी मातीमध्ये फॉस्फरसचे मुख्य स्रोत असलेले बोनमील आपल्याला मिसळावे लागते. हे बोनमील आहे माझ्याकडे. नावाप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की हे मृत पक्षी आणि प्राणी यांच्या हाडांपासून बनलेलं खत आहे, जे आपण घरी अजिबात बनवायचं नसतं. बोनमीलला मराठीमध्ये दुसरा कुठलाही पर्यायी शब्द नाही. ह्याला बोनमील असेच म्हटले जाते. बोनमील हे मृत प्राण्यांच्या पक्ष्यांच्या हाडांपासून बनवलेले खत आहे. यामध्ये गाय, म्हैस
गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी ते अगदी कबुतरापर्यंत सर्व पक्षी आणि प्राणी यांचा समावेश होतो. हे पक्षी आणि प्राणी मृत झाल्यावर त्यांच्या हाडांपासून बोनमील बनवले जाते. त्यामुळे आपण हे घरी बनवू शकत नाही किंवा तसा प्रयत्न देखील आपण करायचा नाही. कारण मृत प्राणी आणि पक्ष्यांच्या हाडांना पूर्णतः निर्जंतुक करण्यासाठी एक विशिष्ट प्रोसेस केली जाते. लक्षात येईल तुमच्या. बघा, हा पूर्ण हाडांचा चुरा आहे. हे अशा स्वरूपाचं बोनमील दिसतं. तर पक्षी, त्याच्यामध्ये गाय, म्हैस, बैल, मेंढा, अगदी कुत्रा ते थेट कबुतरापर्यंत सर्व पक्षी किंवा प्राणी हे मृत झाल्यावर त्यांच्या हाडांवर एक विशिष्ट अशी शास्त्रीय प्रोसेस करून त्यांना व्यवस्थित निर्जंतुक करून बोनमील बनवलं जातं. त्यामुळे आपण असा प्रयत्न घरी करणं निरर्थक आहे. कारण हे जे मृत पक्षी किंवा प्राणी असतात, ह्यांना जर कुठला आजार झालेला असेल तर त्याचा त्रास आपल्याला नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे ह्या बोनमीलचा वापर करताना नेहमी मी असा प्लास्टिकचा चमचाच वापरते. कुठलंही खत देताना मी असे प्लास्टिकचे चमचेच ठेवलेले आहेत. तर त्याला आपण आपल्या हाताचा स्पर्श अजिबात करायचा नाही. बोनमील आपल्याला खतांच्या दुकानातून सहज उपलब्ध होते. हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे. फ्लिपकार्टवरती एकट नावाचं खतांचं हे शॉप आहे, म्हणजे आपण त्याच्या ऑनलाईन खरेदी करू शकतो. तर तिथून मी नेहमी मला जी खतांची आवश्यकता असते ती खतं मागवत असते. तर बोनमीलसुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच खरेदी केलेले आहे. आता हे जे मी बोनमील वापरते हे जाड्या भरड्या स्वरूपात आहे, पण ह्याची अगदी बारीक पावडरसुद्धा असते. म्हणजे 2 प्रकारामध्ये बोनमील येतं. एकतर हे असं जाड्या भरड्या स्वरूपाचं किंवा पावडर फॉर्ममधलं. आपल्या बागेतील रोपांच्या उत्तम वाढीसाठी फॉस्फरस आणि कॅल्शियमची भरपूर आवश्यकता असते आणि ही दोन्ही पोषक तत्व बोनमीलमधून आपल्या रोपांना योग्य प्रमाणात मिळण्यास मदत मिळते. बीपासून रोपं तयार झाली की त्यांच्या मुळांमध्ये किंवा त्या रोपाला येणाऱ्या नवीन फुटव्यांमध्ये नवीन फुटवे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जी कवळी कवळी पानं, नवीन पानं येतात, हे नवीन फुटवे असतात. तर त्याच्यामध्ये ताकद येण्यासाठी आता रोपाची वाढ होताना रोपाच्या मुळांमध्ये, बियांमध्ये जे नवीन पालवी येते त्या पालवीमध्ये जर व्यवस्थित ताकद आली, व्यवस्थित शक्ती आली तर रोपाची वाढ चांगली होते. त्यानंतर रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी व फुलाचं रूपांतर फळात करण्यासाठी रोपाला फॉस्फरसची आवश्यकता असते. तसेच प्रकाशसंश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी रोपाला कॅल्शियमचीही आवश्यकता असते. कारण प्रकाशसंश्लेषणाची क्रिया व्यवस्थित झाली तरच आपल्या बागेतील रोपांची वाढ योग्य पद्धतीने होते. आणि म्हणूनच रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात रोपाला प्रथम पोषक तत्वांची भरपूर आवश्यकता भासते, जसे नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. आणि बोनमील मातीत मिसळल्यामुळे आपल्या रोपाला फॉस्फरस व कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळते. आता तुम्ही बघू शकता की रोपाला जर पोषक तत्व व्यवस्थित मिळाली तर रोप असं चांगल्या पद्धतीने बहरतं, असं ताठ उभं राहिल्यासारखं दिसतं. पण जर पोषक तत्वांची कमतरता भासली, फॉस्फरसची, कॅल्शियमची कमतरता भासली तर आपलं रोप तग धरून उभं राहू शकत नाही. काही वेळेला रोपं अशी खाली कलंडल्यासारखी दिसतात. त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे की रोपाला फॉस्फरसयुक्त खतं देणं गरजेचे आहे. काही वेळेला रोपाची पानं दुमडल्यासारखी, सुरकुत्या आल्यासारखी दिसतात, त्याच्या कडा दुमडल्यासारख्या दिसतात. जर रोपाला कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळालं नाही तर आपल्याला आपल्या रोपाच्या पानांमध्ये
अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. या बोन मीलचा वापर आपण बागेमध्ये जर भाजीपाला लावला असेल, जसे टोमॅटो, मिरची, कढीपत्ता यासारख्या रोपांसाठीही बोन मीलचा वापर करू शकतो. बोन मील हे संपूर्णपणे नैसर्गिक खत आहे. पण बोन मीलचे आपण लिक्विड खत बनवू शकत नाही किंवा ते बनवताही येत नाही. यासाठी बोन मील मातीमध्ये मिसळूनच आपल्या रोपांना द्यावे लागते. आपण जेव्हा कंपोस्ट देतो ना आपल्या रोपांना, तेव्हा त्या कंपोस्टमध्ये बोन मील 1 चमचाभर बोन मील मिसळून आपण आपल्या रोपांना देऊ शकतो. सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची आणि काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे बोन मील जर पावडर फॉर्ममध्ये असेल, आपण सांगू शकत नाही की आपण बोन मील खरेदी तर करतो आहे, पण बोन मील आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळेल. जर पावडर फॉर्ममधला बोन मील आपल्याला मिळाला आणि तो जर आपल्याला वापरायचा असेल, तर नाकातोंडाला एखादा पातळ सुती कपडा किंवा रुमाल बांधून मगच आपण बोन मीलचा वापर आपल्या रोपांसाठी करायचा. ही मुख्य काळजी आपल्याला घेणं गरजेचे आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या आधीच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला बोन मीलचा वापर करावा लागतो. पण बोन मील म्हणजे नेमकं काय हे आपल्याला त्यावेळेला आपण जाणून घेतलेलं नव्हतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोन मीलविषयी माहितीही जाणून घेतलेली आहे. अपेक्षा करते आज दिलेली माहिती आपणा सर्वांना नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ बघून झाल्यावर माहिती आवडल्यास लाईक करून व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आठवणीने सबस्क्राईब करून शेजारी दिलेलं बेल आयकॉन क्लिक करा. तर बागकाम करताना काही पदार्थ, काही वस्तू आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होतात. पण काही खतं मात्र आपल्याला खतांच्या दुकानातून खरेदी करावी लागतात. जसं की बोन मील हे मृत प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या हाडांपासून बनलेलं आहे. हे आपण घरी बनवू शकत नाही, कारण त्याला एक प्रकारे शास्त्रीय प्रोसेस करून, निर्जंतुक करून मग हे बोन मील बनवलं जातं. आपण घरी बनवण्याचा तसा प्रयत्नही करायचा नाही, कारण जर त्या पक्ष्यांना, प्राण्यांना आजार असेल तर तो आपल्याला होईल. पण बोन मील हे फॉस्फरसचे महत्त्वाचे स्रोत असल्यामुळे, बोन मील मातीत मिसळल्यामुळे आपल्या रोपांना भरपूर फुलं आणि फळं येण्यास मदत मिळते. रोपाची वाढ चांगली होते. थँक्यू.